राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजार आवार विंचूर, पिंपळगाव बसवंत तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक 28 नोव्हेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज या मार्केटमध्ये कांद्याच्या भावाची परिस्थिती काय आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, काल आपण जो व्हिडिओ टाकला होता लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, सोलापूर, बेंगलोर येथील कांद्याच्या भावाचा व्हिडिओ आपण टाकलेला होता. त्यावरती खूप साऱ्या शेतकरी मित्रांच्या कॉमेंट्स या आल्या की हे बाजारभाव चुकीचे आहेत, बाजारभाव खूप कमी सध्या कांद्याला मिळत आहेत. मित्रांनो, आपण प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल सर्वप्रथम आपलं आभार. कारण आपण अशा प्रतिक्रिया नक्की चॅनलवर दिल्या पाहिजे. त्यामुळे नेमकी बाजारातील जी काही परिस्थिती आहे ती समोर येत असते. मित्रांनो, आता आपण भाव टाकतो ते बाजार समितीने जाहीर केलेले बाजारभाव असतात की आमच्या बाजार समितीमध्ये इतके इतके वाहन आले आणि त्या वाहनांचा सरासरी दर हा निघाला, जास्तीत जास्त दर हा निघाला, असे दर हे बाजार समित्या टाकत असतात आणि आपण ते भाव सांगतो आणि बाजारात आपण कांदा विकतात. आपल्याला बाजारातील परिस्थिती आपण पाहता आपला कांदा काय भाव विकतोय. आता त्या कॉमेंट्सवरून माझ्या लक्षात आलं की बाजार समितीने जो भाव दाखवलेला आहे तो आपण सांगितला. शेतकरी म्हणतायत आमचा कांदा खूप कमी यापेक्षा विकत आहे आणि बरेच सारे शेतकरी मित्र म्हटले, काही असं काही नाही की एक दोघंच बोलले, बऱ्याच कॉमेंट्स होत्या. मित्रांनो, यासाठी आपण आपल्या बाजार समितीच्या सचिवाची भेट घेतली पाहिजे. सचिवांना आपण विचारलं पाहिजे की तुम्ही जो काही दर जाहीर करता किती वाहनांना तो मिळालेला आहे, सरासरी दर आपण टाकला आहे, आम्ही तो दर पाहून कांदे विक्रीसाठी इथे येत आहोत, परंतु दरामध्ये आम्हाला तफावत दिसून येत आहे, अशी तक्रार आपण सचिवाकडे केली पाहिजे. तर मित्रांनो, आज नेमके काय दर बाजार समितीने जाहीर केलेले आहेत ते आता आपण पाहूयात. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 480 वाहनांमधून कांद्याची आवक आज आली होती. यामध्ये लाल कांद्याची 98 वाहनांची आवक आलेली आहे. उन्हाळी कांद्याची 382 वाहनांची आवक ही लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये आली होती. लाल कांद्याचे बाजारभाव 300 रुपयापासून 3500 रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव बाजार समितीत आज विकलेले आहेत. सरासरी लाल कांद्याचा दर 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव बाजार समितीने लाल कांद्याचे बाजारभावही दाखवलेले आहेत. उन्हाळी कांदे 400 रुपयापासून 1651 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. तर सरासरी उन्हाळी कांदे 1051 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला बाजार निघालेले आहेत. मित्रांनो, आता मागील बाजाराच्या तुलनेत आपण जर पाहिलं तर लाल कांद्याचे भाव पुन्हा एकदा थोडेसे आज कमी हे झालेले आहेत. उन्हाळी कांद्याचे भाव ऑलरेडी कमीच आहेत. तर मित्रांनो, विंचूर येथे 356 वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती. उन्हाळी कांदे 400 रुपयापासून 1590 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. सरासरी 980 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज उन्हाळी कांदे विकलेले आहेत. तर इकडे पिंपळगाव बसवंत येथे 450 वाहनांमधून आज पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती. यामध्ये 97 वाहन हे नवीन कांद्याचे होते. उन्हाळी कांदे 600 रुपयापासून 2352 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. सरासरी उन्हाळी कांदे 1125 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. गोल्टी 400 रुपयापासून 751 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे. सरासरी 500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे. लाल कांदा 1000 रुपयापासून 4851 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर सरासरी कांदा 2500 रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदा आज पिंपळगाव बसवंत येथे 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. गोल्टी 500 रुपयापासून 1012 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. सरासरी 800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर मित्रांनो, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, लासलगावचे उपबाजार आवार विंचूर या बाजार समितीने आज हे बाजारभाव जाहीर केलेले आहेत. आता हे बाजारभाव बाजार समितीने टाकलेले आहेत. तुम्ही मार्केटमध्ये असाल, नेमके भाव आज आपल्याला काय वाटत आहेत ते आपण कमेंट बॉक्समध्ये माहिती हे टाकायचे आहे. जास्तीत जास्त जो नवीन कांद्याला दर सध्या मिळत आहे तो दर बियाणे कंपनी जी कांदे खरेदी करत आहेत
त्याला मिळत आहे, त्याबाबत सविस्तर व्हिडिओ मी काल टाकलेला आहे. तर मित्रांनो, इकडे सोलापूर येथे 140 प्लस गाड्यांची आवक झाली होती. यामध्ये जुन्या कांद्याच्या 100 गाड्या ह्या होत्या. सुपर क्वालिटीचे जुने कांदे 1900 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 1300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिनी मीडियम कांदे 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगडी 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी कांदे 600 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे. तर नवीन कांद्याची 35 गाड्याची आवक झाली होती. सुपर क्वालिटीचे नवीन कांदे 2600 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज सुपर क्वालिटीचे नवीन कांदे सोलापूर येथे विकलेले आहेत. मोठे साईज कांदे 2200 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 1800 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. मिनी मीडियम कांदे 1400 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. गोल्टा 800 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. गोल्टी 400 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. सरासरी कांदा 500 रुपयापासून 2300 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज सोलापूर येथे विकलेला आहे. पांढऱ्या कांद्याची 5 गाड्याची आवक होती. 800 रुपयापासून 3000 रुपये क्विंटलपर्यंत पांढरे कांदे आज सोलापूर येथे विकलेले आहेत. मित्रांनो, आता सोलापूर येथे ही बियाणे कंपनी ही सध्या नवीन कांदे खरेदी करत आहे. त्यामुळे आपल्याला नवीन कांद्याचे दर सोलापूर येथेही जास्त सध्या दिसून येत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.